नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 याच्यातील आपण प्रश्न तिसरा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्रिकोण चॅप्टर तिसरा यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह तिसरा यातील तिसरा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पहिले दोन प्रश्न मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिसरा प्रश्न त्यांनी काय दिला आहे बघा। त्रिकोण PQR मध्ये जर PQ हा मोठा आहे PR पेक्षा, आता PQ हा आहे, ठीक आहे, आणि PR कोणता आहे तर हा आहे, बरोबर। तर PQ हा मोठा आहे PR पेक्षा असं त्यांनी सांगितलं आहे। आणि कोण Q आणि कोण R, कोण Q व कोण R चे दुभाजक S मध्ये छेदतात। आता इथून बघा हा एक दुभाजक निघाले कोण Q मधून आणि कोण R मधून सुद्धा एक दुभाजक निघाला आणि तो S या ठिकाणी छेदत आहे असं त्यांनी सांगितलंय। तर दाखवा की SQ हा मोठा आहे SR पेक्षा। तर आपल्याला काय दाखवायचं आहे तर SQ म्हणजे ही जी एवढा दुभाजक आहे असं आपण म्हणूया, हा SQ हा मोठा आहे SR पेक्षा, हे आपल्याला दाखवायचं आहे, ठीक आहे। ठीक आहे, मग आपण आता सुरुवातीला आपल्याला जे त्यांनी दिलेलं आहे प्रश्नामध्ये ते आपण लिहूया। काय दिलं आहे त्यांनी तर रेख QS कुठे तर हा दिलेला ना त्यांनी रेख QS तो, तर रेख QS हा कोण PQR चा काय आहे रे दुभाजक आहे, हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, बरोबर। हा काय आहे तर तो दुभाजक आहे आणि हे त्यांनी आपल्याला दिलेला आहे। QS पण आहे SR पण आहे। आपण अगोदर QS बाबतीत बघूया की बाबा एक रेख QS हा काय आहे तर त्रिकोण PQR चा तो दुभाजक आहे, बरोबर। म्हणजेच मग आपण कसं लिहिणार तर म्हणून कोण SQR, आता SQR कुठं आहे ते बघूया। SQR म्हणजे हा कोण दिसतो तुम्हाला, SQR म्हणजे हा कोण, हे मी तुम्हाला पेनाने समजवण्यासाठी सांगते। SQR म्हणजे हा जो त्रिकोण आहे तो कसा असणार आहे तर तो निम्मा असणार आहे कोणाच्या कोण PQR च्या, तो कसा असणार आहे निम्मा असणार आहे, बरोबर। आता हा त्रिकोण PQR मोठा त्रिकोण आहे आणि SQR कसा आहे तर तो छोटा आहे, बरोबर। छोटा म्हणण्यापेक्षा मोठ्या त्रिकोणाचा हा त्रिकोण निम्मा आहे, त्याच्यामुळे हा जो छोटा त्रिकोण आहे त्रिकोण SQR हा निम्मा आहे कोणाच्या तर मोठ्या त्रिकोणाच्या म्हणजेच PQR च्या। म्हणजेच आपण काय लिहिलं तर SQR आपण कसं लिहू शकतो तर तो निम्मा आहे कोण PQR पेक्षा, असं आपण ते मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये लिहिलं, बरोबर। आता त्यानंतर त्याचप्रमाणे आपण काय लिहू शकतो बघा, त्याचप्रमाणे आपण काय आता लिहिणार तर दुसऱ्या कोणाच्या बाबतीत आपण लिहूया। त्याचप्रमाणे कोण SRQ च्या बाबतीत बघूया, म्हणजे जो दुसरा दुभाजक आहे ना तो कोण SRQ, म्हणजे आता आपण या त्रिकोणाच्या बाबतीत बोलूया। SRQ याच्या बाबतीत कसा असणार आहे तर तो हाफ असणार आहे कोणाच्या, तो सुद्धा कोण PQR च्या, आता तो PRQ चा असणार आहे, कारण PRQ बघा, कारण PRQ हा जो SQR होता तो PQR चा हाफ होता, बरोबर। कारण का तो या ठिकाणी त्याचा तो दुभाजक निघते म्हणून आपण इथून तो कोण पकडला। आता या ठिकाणी R मधून हा दुभाजक छेदत आहे असं पण दुभाजक निघते, त्याच्यामुळे आपण कोणता कोण घेणार तर PRQ घेणार, बरोबर। त्याच्यामुळे हा जो SRQ आहे SRQ हा जो छोटा कोण आहे तो छोटा कोण निम्मा आहे कोणाच्या तर PRQ च्या, बरोबर आलं। त्याच्यामुळे आपण इथं लिहिलं तर हा जो SRQ हा निम्मा कोणाचा आहे तर तो PRQ च्या निम्मा आहे, म्हणून आपण लिहिलं SRQ हा निम्मा आहे कोण PRQ च्या, ठीक आहे। हे झालं। आता याला आपण काय म्हणूया इक्वेशन 1 म्हणूया आणि याला आपण काय म्हणूया इक्वेशन 2 म्हणूया, कारण हे दोन इक्वेशन आपल्याला पुढे लागणार आहेत। मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 झाला। मग आता आपण आता काय करूया त्रिकोण PQR मध्ये, आता त्रिकोण PQR मध्ये काय काय आहे बघा। तर त्रिकोण PQR मध्ये काय आहे तर PQ जो आहे ना तो मोठा आहे PR पेक्षा, हे त्यांनी आपल्याला अगोदर प्रश्नातच दिलेला आहे, बरोबर। आता त्रिकोण PQR मध्ये कसं आहे PQ ही जी बाजू आहे ती मोठी आहे PR या बाजूपेक्षा, मग त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो तर म्हणून कोण PRQ हा कसा असणार आहे रे तर तो मोठा असणार आहे कोणापेक्षा तर कोण PQR पेक्षा, कळालं।
कारण का आता या ठिकाणी कारण आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. तर कारण या ठिकाणी आहे. कारण काय लिहिलं आपण, तर ते त्रिकोणातील मोठ्या बाजूसमोरील कोण आहेत. आता आपण बघूया आकृतीमध्ये कोण PRQ कुठं आहे बघा. तर या ठिकाणी बघा PRQ म्हणजे हा मोठा कोण. ठीक आहे, हा एक मोठा कोण PRQ हा कसा असणार आहे, मोठा असणार आहे. आता हा मोठा का, कारण मोठी बाजू ही PR आहे आणि मोठ्या बाजूसमोरचा कोण हा कसा असतो, मोठा असतो. ठीक आहे, हे रूल तुम्हाला पाठीमागच्या उदाहरणामध्ये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. मोठ्या बाजूसमोरचा कोण हा मोठा असतो आणि छोट्या बाजूसमोरचा कोण हा छोटा असतो. बरोबर. मग या ठिकाणी PQ ही मोठी बाजू आहे आणि त्याच्या समोरचा कोण हा कसा आहे, मोठा आहे. त्याच्यामुळे कोण PRQ म्हणजेच कोण PRQ PQच्या समोरचा कोण आहे R. त्याच्यामुळे PRQ हा जो कोण आहे तो मोठा आहे कोणापेक्षा, तर कोण PQR पेक्षा. कळालं. कारण मी पुन्हा एकदा सांगते, कारण PQR ही बाजू मोठी आहे आणि मोठ्या बाजू समोरचा कोण हा कसा असतो, मोठा असतो. त्याच्यामुळे कोण PRQ हा कसा झाला, मोठा झाला कोणापेक्षा, तर कोण PQR पेक्षा. ठीक आहे, कारण आपण लिहिलं आहे. कारण त्रिकोणातील मोठ्या बाजूसमोरील कोण कसा असतो, तर तो मोठा असतो. असं हे पूर्ण वाक्यामध्ये लिहिलं तरी सुद्धा चालेल. आता नेक्स्ट आपण आता काय करूया, आता याला आपण पुन्हा काय करूया, तर 1/2 ने गुणूया. 1/2 गुणिले हा वरचा कोण PRQ हा मोठा आहे. पुन्हा आपण याला काय करूया, 1/2 ने काय करायचं आहे, गुणायचं आहे. ठीक आहे, 1/2 ने गुणन असं तुम्ही लिहायचं आहे. बरोबर. असं 1/2 ने का गुणला आपण, कारण इक्वेशन 1 आणि 2 मध्ये बघा 1/2 PRQ आहे आणि 1/2 PQR आहे. बरोबर. कारण का त्याच्या समोरच्या व्हॅल्यू आपल्याला लागणार आहेत, म्हणून या दोन्ही सुद्धा कोणाने आपण काय केले, 1/2 ने गुणलेले आहे. मग त्याच्यामुळे आता आपण याच्या जे व्हॅल्यू आहेत ना, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये, ते याच्यामध्ये आपण पुट अप करूया. म्हणजेच 1/2 कोण PRQ म्हणजेच काय आहे रे, त्याची व्हॅल्यू तुम्ही बघू शकता. तर तो आहे SRQ आहे आणि SRQ हा मोठा आहे कोणापेक्षा, तर कोण SQR पेक्षा. आता 1/2 PRQ म्हणजेच काय आहे बघा, तर SRQ आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इक्वेशन 2 मध्ये. आणि इक्वेशन मध्ये 1/2 PQR तो काय आहे, PQR आहे SQR तो आपण या ठिकाणी लिहिले. म्हणजेच ते काय झालं, तर कोण SRQ जो आहे आपण आता आकृतीमध्ये बघू शकतो. कोण SRQ म्हणजे इथं कोण SRQ हा कसा झाला, तर तो मोठा झाला कोणापेक्षा, तर कोण SQR पेक्षा. हे या ठिकाणी आपल्याला साध्य झालेलं आहे. बरोबर. तुम्ही कंसामध्ये लिहू शकता, कारण 1 व 2 वरून SRQ हा मोठा आहे SQR पेक्षा, कारण 1 व 2 वरून. कळालं. आणि म्हणून SQ हा कसा आहे, तर मोठा आहे कोणापेक्षा, तर SR पेक्षा. कारण तुम्ही लिहू शकता त्रिकोणातील मोठ्या समोर, तुम्ही त्रिकोणामध्ये काय लिहिणार, त्याचं उत्तर कारण काय लिहिणार, तर कारण त्रिकोणातील मोठ्या कोणासमोरील ती काय आहे, मोठी बाजू आहे. आणि म्हणून SQ हा जो आहे SQ तो कसा आहे, मोठा आहे SR पेक्षा. हे सिद्ध झालेलं आहे. तर चौथा प्रश्न त्याने काय दिला आहे बघा, आकृतीमध्ये त्रिकोण ABCच्या, आता त्रिकोण ABC या ठिकाणी आहे, त्रिकोण ABC च्या BC या बाजूवरती, सॉरी BC ही बाजू आहे. ठीक आहे, ही BC बाजू खालची, BC या बाजूवर D आणि E हे बिंदू असे आहेत की, आता BC या बाजूवरती D आणि E हे 2 बिंदू आहेत आणि हे 2 बिंदू असे आहेत की BD म्हणजे ही बाजू, BD एवढे हे अंतर, BD बरोबर CE म्हणजे हे जेवढं अंतर आहे तेवढेच हे अंतर आहे असे त्याने दाखवले आहे. सेम खुणांनी त्याने दाखवलेलं आहे. ही सेम खूण आणि ही सेम खूण असल्यामुळे BD आणि CE हे अंतर सेमच आहे असं त्याचा अर्थ होतो. तसेच AD बरोबर AE, AD म्हणजे हे अंतर, तसेच AD बरोबर AE हे सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे. तर असं दाखवा की आता आपल्याला सिद्ध काय करायचं आहे की त्रिकोण ABD म्हणजे हा त्रिकोण आणि हा त्रिकोण एकरूप आहे कोणासोबत, तर ACE. हा त्रिकोण आणि हा त्रिकोण हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. मग आता चला, आपल्याला त्यांनी
काय काय दिलेलं आहे ते अगोदर आपण बघूया. पहिल्यांदा त्रिकोण आहे, तर त्रिकोण ADE मध्ये, त्रिकोण ADE मध्ये, आता ADE मध्ये काय काय आहे हे आपण बघूया. आता ADE मध्ये काय काय आहे, तर AD बरोबर काय दिलं आहे त्यांनी, तर AD बरोबर AE दिलेलं आहे त्यांनी. हे तिचं ठिकाण आहे बघा. ADE मध्ये ADE म्हणजे या त्रिकोणामध्ये ADE म्हणजे आता आपण हा त्रिकोण घेऊया. ADE मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, AD बरोबर AE असं दिलेलं आहे. प्रश्नच दिले आहे त्यांनी आपल्याला, बरोबर. मग याच्यावरून आपण काय लिहू शकतो, म्हणून कोण ADE हा एकरूप असणार आहे, सॉरी हा बरोबर असणार आहे कोणासोबत, तर कोण AED म्हणजेच ADE हा बरोबर आहे कोणाच्या, तर AED म्हणजे हा इकडून कोण घेतला आणि हा या सोडून कोण घेतला, तर ते दोन कोण झाले परस्परांना, म्हणजेच ते सेम आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच ADE बरोबर कोण AED असं आहे असं आपण म्हणू शकतो. काय तुम्हाला याचं आपण कारण काय लिहू शकतो, तर कारण ते कोण कसे आहे, तर ते एकमेकांचे, म्हणजेच कशावरून हे आपण लिहिलं, कारण समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. तर समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय काय सांगतं आपल्याला, समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय आपल्याला काय सांगतं, तर जर त्रिकोणाच्या दोन बाजू म्हणजे ही बाजू आणि ही बाजू, त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असेल तर त्या बाजू समोरील कोण सुद्धा काय असतात, तर ते एकरूप असतात. हे काय आहे, समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय आहे. त्याच्यामुळे आपण इथं कंसात लिहू शकतो, कारण समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. आता याचं आपण कारण काय लिहिलं, कारण समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. आता याला आपण काय करू, इक्वेशन नंबर 1 म्हणूया. इथं समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार काय आलं, कोण ADE हा बरोबर आला कोणासोबत, तर AEDच्या. कारण याचे दोन्ही बाजू कशा आहेत, तर ते एकरूप आहेत आणि त्यांचा कोण सुद्धा कसा आहे, तर एकरूप आहे. कळालं. मग त्याच्यावरून आता आपण काय केलं, तर याला आपण इक्वेशन नंबर 1 लिहिलं. आता नंतर आपण काय करूया, तर कोण ADB अधिक कोण ADE बरोबर. आता कोण ADB कुठं आहे बघा, तर कोण ADB म्हणजे हा कोण दिसतो तो, हा छोटा कोण ADB अधिक कोण कोणता आहे, तर कोण AD आणि A आणि हा कोण आणि हा कोण, हे दोन कोण कसे आहेत रे, तर ते शेजारील कोण आहे. म्हणजेच एकाच रेषेवरची ते दोन कोण आहेत, बरोबर. म्हणजेच ते रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणजेच रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते, तर ती 180 अंश असते, बरोबर. मग याच्यामध्ये तुम्ही कारण लिहू शकता, कारण रेषीय जोडीतील कोण, आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. कळालं. आता हे जे दोन कोण आहेत ते एकाच लाईनवरचे आहेत, एकाच रेषेवरचे हे दोन कोण असल्यामुळे ते दोन कोण कसे झाले, तर ते रेषीय जोडीतील कोण झाले. आणि रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज किती असते, तर ते 180 अंश असते, आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणलं, बरोबर. आणि आपण त्यावर लिहू शकतो, म्हणून कोण त्यानंतर आता दुसरं कोण बघूया, व कोण AEC अधिक कोण AED बरोबर. आता AEC कुठं आहे बघा, तर AEC म्हणजे हा छोटा त्रिकोण AEC आणि दुसरा आहे अधिक कोण AED म्हणजे हा एक त्रिकोण, हा कोण आणि हा कोण, हे सुद्धा काय रेषीय जोडीतील दोन कोण आहेत, बरोबर. आणि यांची सुद्धा कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे, तर ती 180 अंश असणार आहे, बरोबर. मग याला सुद्धा आपण काय करूया, तर इक्वेशन नंबर आपण 3 म्हणूया. याला सुद्धा तुम्ही कारण लिहू शकता, कारण रेषीय जोडीतील कोण, बरोबर. म्हणजे हे सुद्धा आपल्याला जोडी मिळाली आणि ही सुद्धा आपल्याला जोडी मिळाली, तर हे दोन्ही कोण कसे झाले, तर ते रेषीय जोडीतील कोण झालेले आहेत, बरोबर. म्हणजेच आपण याच्यावरून आपण काय लिहू शकतो, तर कोण ADB अधिक कोण ADE बरोबर कोण कोणते. आता या ठिकाणी बघा 180 आहे आणि या ठिकाणी 180 आहे, म्हणजे त्यांची राईट बाजू बरोबर आहे, त्याच्यामुळे त्यांची लेफ्ट बाजू सुद्धा कशी येणार, बरोबर येणार. ठीक आहे. हे तर 180 सेम असल्यामुळे ही सुद्धा बाजू आपण एक समान आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ही बाजू बरोबर ही बाजू आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच कोण ADB अधिक कोण ADE बरोबर काय येणार, तर ही बाजू म्हणजेच कोण AEC अधिक कोण AED
AD येईल असं आपण म्हणू शकतो, कारण ही बाजू त्यांची समान असल्यामुळे ही सुद्धा बाजू समान येणार आहे असं आपण म्हणू शकतो. कारण तुम्ही लिहू शकता, कारण इक्वेशन 1 व इक्वेशन 2 वरून हे वरचं आपण इक्वेशन लिहिलं, ही बाजू बरोबर ही बाजू आपण लिहिली. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. आता नंतर आपण पुढं काय करूया, तर बघा, म्हणून कोण ADB बरोबर कोण AEC. आता हे आपण काय केलं, तर आता ADB कुठं आहे बघा, आता या ठिकाणी बघा ADB कुठं आहे, कोण ADB बरोबर कोण AEC. आता हे आपण कशावरून लिहिलं, तर बघा ADB कुठं आहे, तर या ठिकाणी बघा ADB म्हणजे हा कोण आणि हा कोण कोणाबरोबर आहे, तर AEC. कोण AEC म्हणजे हा कोण आणि हा कोण, तर ते दोन कोण कसे आहेत रे, तर इक्वल आहेत. कारण आता तुम्ही बघू शकता, हा सुद्धा कोण समान मापाचा आहे आणि हा सुद्धा कोण समान मापाचा आहे, ते दोन्ही कोण एकाच रेषेवरचे आहेत बरोबर. कारण त्यांची या त्रिकोणाची ही BD बाजू आणि या त्रिकोणाची ही EC बाजू कशी आहे, तर ती एकरूप आहे, समान आहे. त्याच्यामुळे निश्चितच हा त्रिकोण आणि हा त्रिकोण बरोबर होऊ शकतो. मग त्याच्यावरूनच आपण हे लिहिलं, हे इक्वेशन लिहिलं का, तर कोण ADB बरोबर कोण कसा आहे, तर कोण AEC आलेला आहे. इथपर्यंत कळालं? ठीक आहे. मग आपण याच्यावरून काय लिहू शकतो, याला आता आपण इक्वेशन 4 म्हणूया बरोबर. आता नंतर त्रिकोण ABD व त्रिकोण ACE मध्ये, आता ABD व ACE मध्ये आता आपण बघूया, याच्यावरून आपण काय लिहू शकतो, तर कोण ADB बरोबर कोण आहे AEC. असं का, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोण ADB बरोबर कोण काय आहे, तर तो AEC आहे. हे का, तर कारण 4 वरून असं आपण लिहू शकतो. आता पहिल्यांदा आपण त्रिकोण ABD बघूया. आता ABD कुठं आहे बघा, तर ABD हा त्रिकोण आणि त्रिकोण ACE म्हणजे याच्यामध्ये हे दोन त्रिकोणामध्ये मागाशी दाखवल्याप्रमाणेच हे दोन त्रिकोण, या दोन त्रिकोणामध्ये ही बाजू सॅटिस्फाईड होते असं आपण लिहिलं. म्हणजेच ADE बरोबर AEC आहे, हे असं आपण इक्वेशन 4 वरून या ठिकाणी लिहिलं. इथपर्यंत कळालं? ठीक आहे. मग त्याच्यामुळे कोण ADB बरोबर काय झाला, तर कोण AEC झाला. म्हणजेच याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, तर BD बरोबर CE आहे. आता BD बरोबर CE कसं आहे, तर या ठिकाणी बघा BD बरोबर CE आहे. म्हणजे हे जर त्रिकोण एकरूप असतील, समान मापाचे असतील, तर निश्चितच त्यांचे दोन बाजूसुद्धा कशा असतील, तर ते एकसारख्या किंवा समान मापाचे असतील. म्हणून BD बरोबर काय आलं, तर ते CE आलं. आणि हे ऑलरेडी आपल्याला त्यांनी प्रश्नामध्ये दिलेलं आहे आणि याच्यावर आपण लिहिलं. आणि AD बरोबर काय आहे, तर AD बरोबर AE आहे, हे सुद्धा त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. म्हणजे ह्या दोन बाजू कशा झालेल्या आहेत, तर समान झालेल्या आहेत. आणि म्हणून त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण ACE झालेला आहे. आता ABD आणि ABD आणि ACE हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप झालेले आहेत, तर या ठिकाणी बघा ही बाजू आणि ही बाजू, ह्या त्रिकोणाची ही बाजू, ह्या त्रिकोणाची ही बाजू आणि हा कोण आणि ही बाजू आपण म्हणू शकतो. ही बाजू आणि हा कोण म्हणजेच बाजू कोण बाजू म्हणजेच बा या कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप झालेले आहेत. तुम्ही लिहू शकता कंसामध्ये, तर बा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे झालेले आहेत, तर ते एकरूप झालेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 3 आणि 4 सॉल्व केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकीचे क्वेश्चन कंटिन्यू करणार आहोत. चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला जाता सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.